गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते. तर मी आत्ता सकाळी 6:15 वाजता दिव्याशी गेला स्कूलला आणि व्हिडिओ मी सकाळपासूनच आता मी व्हिडिओला आज सुरुवात केली. तर सकाळचे आत्ता वाजलेत 7:30 वाजलेत आणि मगाशी 15 मिनिटं झाली असतील दिव्याशीच गेला स्कूलला. आता सगळं बाकीचं आवरायचं आणि नंतर मग आंघोळ वगैरे देवपूजा बाकीचं सगळं काम वगैरे. तर म्हटलं की आज सकाळपासूनच व्हिडिओ शूट करावा आज. आणि संध्याकाळी पण फॅमिली फंक्शन आहे आमचा म्हणजे यांच्या कंपनीचा, तर तोही तुमच्यासोबत शेअर करावा. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ काही अपलोड नव्हता केला, म्हणजे असे रेसिपीचे वगैरे व्हिडिओ मी टाकले होते, पण ब्लॉग असं शूट करायचं काय असं म्हणजे होतच नाही माझ्याच्यानं. आणि म्हणजे नक्की असं वाटतं की काय दाखवायचं असं होतं सगळं. तर त्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे काही बनवतच नाही. आता शक्यतो मिनी ब्लॉग आहेत ते मी कंटिन्यू डेली टाकते. तर व्ह्यूज त्याला बऱ्यापैकी म्हणजे यायला लागलेत. आत्ता 2000 1500 अशा म्हणजे व्ह्यूज येत आहेत. एका व्हिडिओला 12,000 गेलेत, 5,000 अशा म्हणजे आहेत बऱ्यापैकी. म्हणजे आता यायला लागलेत व्ह्यूज, म्हणजे कंटिन्यू मी टाकायला लागले ना तर मला असं वाटतं की त्यामुळे कदाचित व्ह्यूज येत असतील. आणि मी आधी काय करायचे म्हणजे मिनी व्लॉग जरी झाला ना तरी आज टाकायचे, 4 दिवसानं टाकायचे, 2 दिवसांनी टाकायचे, 10 दिवसांनी टाकायचे, असे करायचे. त्यामुळं मग व्ह्यूज पण नसायचे 200-300 अशा व्ह्यूज असायच्या. पण आता म्हणजे चांगले आहेत व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पण त्याच्यामुळं म्हणजे असं शॉर्ट व्हिडिओमुळे आहे ना मिनी व्लॉगमुळं. तर मला असं वाटतं की वाढायला लागले आता. तर चॅनलवरती तर आता मी ठरवते रोज की लॉंग व्हिडिओ पण अपलोड डेली करायचा. कम से कम एक दिवस आड का होईना अपलोड झालाच पाहिजे डेली व्लॉग, पण काही ते होतच नाही. तर आठवड्यातून 2 टाकत राहणारच आहे मी व्लॉग. तर बघत राहा व्हिडिओ माझे. आणि लॉंग व्हिडिओला पण म्हणजे 20-30 अशा व्ह्यूज यायच्या, तर त्यासुद्धा आता म्हणजे ठीकठाक व्ह्यूज म्हणजे 200-300 माझ्यासाठी तर ठीकच आहे. कारण कंटिन्यू व्हिडिओ नाही त्यामुळं मग ते असं एवढं राहणारच. तर आहेत म्हणजे ठीकठाक आहेत व्ह्यूज. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भेटूया आपण थोड्याच वेळात. एवढा गाढ झोपलेला की त्याला उठवायचं मनच नव्हतं होत, पण केस कट करायचे त्यामुळे उठवावाच लागला त्याला. टकलूचे आमच्या केस कापायचेत आहे ना. टकलू टकलू करायचं ना आता तुला. उठा 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 उठा. चला चला फिराय जायचं, फिराय. चला 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 चला. डायरेक्ट उभा का रे. चल चल जायचंय आपल्याला. चला चला फिराय जायचंय, फिराय जायचंय. मी सकाळपासूनच चालू केलं. दिव्या बाय बाय. दिवाळीच्या वेळेस त्याचे केस कट केले होते त्यामुळे म्हटलं की आता थोडे वाढले होते केस, म्हणजे बरेच वाढले होते, थोडे नाही म्हणू शकत, कारण त्याच्या केसाला पण आहे ना वाढ आहे आणि दाट केस आहेत भरपूर. तर म्हटलं त्यांना ते कट करावंच लागतील. ते म्हणत त्याची नको करायला. तर म्हटलं तुम्हाला पाहिजे तसा हेअर कट त्याचा ठेवा, पण कट तर कराच, थोडे कमीच करा. तेव्हा मग गेले घेऊन. केस वगैरे कापून आला दिव्या आणि एवढी बारीक केलीत केस आता. बघू बाळा. ए केस कुठे गेले, केस कुठे गेले बाळाचे. हां कुठे केस. कामावरून वगैरे झालं आता आणि आता मला जायचं होतं बाहेर. तर ती म्हणजे भाभी आहे तर ती बोलली होती मला ब्लाऊज वगैरे झाला येऊन घेऊन जा. तर तिला बोलली होती मी काल रात्रीच दे, तर तिनं काही काल झाला नाही असं बोलली कंप्लीट. मग म्हणते की आता जाऊन घेऊन येवं. आता 2:15 वाजलेत. तर आता जाते. दुपारी कुठं जायचं म्हटलं की नकोच वाटतं. मला दिव्या मला झोपवलं त्यासाठीच, तर म्हटलं तो झोपला की मग जाता येईल. तर चला भेटू द्या आपण थोड्या वेळातच. ब्लाऊज तर तिनं चांगला शिवला, हाईट वगैरे चांगली घेतली होती. पाठीमागे दिला होता ब्लाऊज ना, तर त्याची हाईट तिनं थोडी कमी केली होती. आणि मग ही बरोबर हाईट वगैरे सगळं गळा वगैरे पाठचा पुढचा एकदम छान शिवला होता. फक्त तिनं काय केलं, जी बाही आहे ना तर ती मला अशी फुग्याची बाही पाहिजे होती, म्हणजे असं जास्त असा फुगा फुगणारा. पण तिनं काय केलं, चुन्यांची हाईट कमी ठेवली आणि मग ते काही जास्त फुगल्याच नाही. पाठीमागं पण ब्लाऊज दिला होता मी, त्या ब्लाऊजला पण तसंच केलं. तर असं दे म्हटलं आता तिच्याकडे परत देणार आणि परत तिला करायला लावणार व्यवस्थित. संध्याकाळी 5 वाजता सगळं आवरलं. 6 वाजेपर्यंत आम्ही निघून गेलो.
खड़े होना है। 30 सेकंड के लिए प्लीज आप अपनी जगह पे खड़े हो जाए और साथ में अपने मोबाइल फोन का फ्लैश लाइट भी। मोबाईलच्या फ्लॅशलाईट म्हणजे पेटवून हे असं करण्याचं त्यांच्या मागचा एकच उद्देश त्यांनी सांगितला की एकता असल्यावर म्हणजे माणूस काही करू शकतो. तर हा उद्देश होता यामागचा. तर यांनी तेच एक म्हणजे उदाहरण म्हणून त्यांनी हे आम्हाला असं करायला सांगितलं होतं. डान्स वगैरे होते म्हणजे कोणी डान्समध्ये भाग घेऊ शकत होतं. म्हणजे जी कंपनीमध्ये आहेत लोक त्यांची पूर्ण फॅमिली असेल किंवा लहान मुलं असतील. पण काय झालं मी दिव्यांशला म्हणत होते की आम्ही घ्या डान्स त्याला, तर ते काही नकोच म्हणत होतं. त्याला म्हणजे डान्सच येत नाही खरं म्हटलं तर. आणि आमच्यातल्या 2 जण आहेत त्यांनी म्हणजे त्या दोघींनी घेतला होता, छोट्या मुली आहेत त्यांनी. तर छान केला होता त्यांनी पण डान्स. पहिलाच डान्स त्यांचा झाला मला वाटतंय. 4 3 2 1 गो. बऱ्यापैकी डान्स वगैरे झाले होते आणि मग आम्ही फोटो वगैरे काढायला गेलो, व्हिडिओ वगैरे काढायला गेलो तिथून. आणि व्हिडिओ वगैरे काढायला पण होतं असं म्हणजे. आणि त्याच्यानंतर फोटोज काढायला तर भरपूर सारे त्यांनी असं म्हणजे केलं होतं पॉईंट असे. तर ना जेवण वगैरे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. तर जेवण आपणच घ्यायचं आणि मग बसायचं असं. तर जेवणामध्ये भरपूर सारे मेनू होते आणि गुजराती टाईपचे जास्त करून होते. तर छान होते पण. आणि जे आपल्याला पाहिजे तेवढं आपण घ्यायचं आणि बसायचं. आणि आईस्क्रीम होतं ते तर खूपच छान, मला खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर दिव्यम आणि दिव्यांशला जरा खेळायला पाठवलं. तर मग गेम मला वाटते 6 प्रकारचे होते. किती दिव्यांश प्रकारचे गेम होते सगळे? 6. कोणते कोणते होते? एक बास्केटबॉल आणि एक ते नाही का असं निशाण मारायचं हां. आणि एक झुला आणि ते कार आणि ते ट्रेनवालं. हां, 6 प्रकारच्या टोटल गेम होत्या. चांगलं होतं आणि एन्जॉय करा दिव्यांशने दिव्यमला तर भरपूर सारा. त्याच्यानंतर घरी यायला निघालो कारण यांना जायचं होतं फर्स्ट शिपला. तर दिव्यमला यायचंच नव्हतं, दिव्यमला जायचं होतं आतमध्येच परत. तर मग कसा तरी त्याला बाहेर घेतला तरी पण तो यायला तयारच नव्हता. आणि मग त्याला आम्ही तिथंच सोडला आणि म्हटलं की आता आम्ही जातो. मग असं जातो बाय बाय केलं की मग तो पाठीमागणं येतो आमच्या, असं करतो. तर बाय भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनल नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा.